यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, 12 जण गंभीर जखमी झालेले आहेत। खूप मोठा अपघात असल्याचं समोर येत आहे। मेटाडोर आणि एसटीची समोरासमोर धडक झालेली आहे। नांदुरा तालुक्यामध्ये आमसरी गावाजवळ ही घटना घडलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हा सकाळी भीषण अपघात झाला। बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग 53 आज पहाटे मोठा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला। हे दृश्य आपण पाहू शकतो। त्या ठिकाणी मध्य प्रदेश परिवहन मंडळाची ही बस आहे, जी मलकापूरच्या दिशेने जात होती आणि समोरून येणारा विटाचा जो या ठिकाणी वाहन आहे, वीट घेऊन येणार, ते विरुद्ध दिशेने येताना समोरासमोर अशी ही भीषण धडक झालेली आहे। आणि या धडकेमध्ये मोठ्या अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि यामध्ये 3 जण जे आहे या वाहनामध्ये सवार असलेले जागीच ठार झाले। अजूनही त्यांना काढण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर सुरू आहे। मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या या बसमध्ये देखील काही प्रवासी होते, ते देखील जखमी झाल्याची माहिती जी आहे ते आपल्याला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल। स्थानिक लोक या ठिकाणी पोहोचलेले आहे, पोलीस पथक पोहोचलेली आहे आणि जखमींना तातडीनं या बसमधून काढून उपचारार्थ दवाखान्यात देखील दाखल करण्यात आलं आहे। मात्र मोठ्या पहाटे आमसरी फाट्यावर घडलेल्या या अपघातामुळे अनेकांना धक्का दिलेला आहे। वेगवान वाहतूक जी आहे या महामार्गावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। अनेक अपघात देखील घडतात, मात्र विरुद्ध दिशेने येताना वाहन चालक जे आहे काळजी घेत नसल्यामुळे असे अपघात घडतात की काय, अशी परिस्थिती या अपघाताकडे पाहून निर्माण झाली। त्यामुळे या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही लोक जखमी झाले। जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारार्थ भरती करण्यात आला आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज।